हे बघा, बिया काढलेली भोकरं, नंतर साली आणि ते हे सगळं थोडं थोडं करून मिक्सरला लावलं. पण मिक्सरला जास्त नाही करायचं, थोडं सालींचं चरडभरट करायचं. आणि असं करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जो तांदळाचा रवा असतो आपण भाजून घेतलेला तयार केलेला, अगदी रव्यासारखाच करायचा, कारण तो नंतर थोडासा भिजल्यानंतर मोठा होतो. आणि त्याच्यानंतर थोडं पाण्यामध्ये मिक्स करायचं तो रवा, कारण हे चिकट असतं ना, तर त्याच्यामध्ये गठ्ठे व्हायची भीती असते, म्हणून थोडं पाण्यामध्ये मिक्स करायचं. आणि नंतर मग ते त्याच्यात टाकायचं. त्याच्याबरोबरच ते टाकलं की त्याच्यात गूळ टाकायचं. त्याच्यानंतर एक नारळ खवलेलं नारळाचा किस टाकायचा आणि तूप टाकायचा घरात असेल तर. आणि मग हे सगळं ढवळून, हाताने ढवळलं तर अतिउत्तम, एकजीव करायचं. आणि एकजीव करून मग नंतर झाकून एक अर्धा पाऊण तास ठेवून द्यायचं, कारण मग तो रवा थोडासा फुगतो आणि घट्ट होतं. ऑलरेडी हे सैल होतं, खूप पातळ होतं, पण आता मी अर्धा पाऊण तास ठेवलं तर हे असं घट्ट झालं. मग आता करताना काय करायचं, आपण एका प्लेटला किंवा भांड्याला, जो तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये कुकरमध्ये ठेवाल त्याला थोडं तूप लावायचं. आणि मग थोडंसं असं जाडसरच, आपण केक कसा असतो जाड असतो तसा, मग त्याच्यामध्ये पसरायचं आणि एक 10-15 मिनटं वाफेवर ठेवून द्यायचं. आणि बघायचं मधून, जरा आपण सुरी टेचून बघायचं शिजलं की नाही. आणि झालं की मग झाला भोकरांचा खापूरला तयार. तर अशा प्रकारे हे पौष्टिक आणि वर्षातून एकदा खावं, याच्यामुळे कफ वगैरे आपलं कमी होतं. आणि ते तसं वैज्ञानिकदृष्ट्या चांगलंच आहे. धन्यवाद.